नोकरी करून वैताग आलाय आणि नोकरी करून होणार काय? एक घर घेऊ, मोठा लोन काढू आणि त्याचा EMI भरण्यातच आयुष्य जाणार आहे. स्वतःची मजा तर सोडूनच द्या. स्वतःचे खर्चच आपल्याला भागणार नाही थोड्या टायमात. या गोष्टी इंटरनेटवर खूप चालू असतात आणि या गोष्टी मला पण खऱ्या वाटत होत्या. जोपर्यंत एकच रिटायर्ड पर्सनने त्याचा अनुभव माझ्यासमोर शेअर नाही केला. त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली, नोकरी करण्याचा प्रॉब्लेम काय माहिती, त्यांच्याकडे खूप पॅशन असतो, खूप काही गोष्टी, खूप टाईम असतो, पण ते नेहमी एक कारण देतात का माझ्याकडे टाईम नाही. त्याच्यामुळे त्यांचा पॅशन असतो तो पण थोड्या वेळात तो पण ते फॉलो करायचं सोडून देतात. फक्त नोकरी करत राहतात. कारण नोकरीचा जॉब, नोकरीचा स्ट्रेस आणि आणि काम एवढा असतो का त्यातच त्यांचं आयुष्य जातो आणि मग घरी येतात आणि मग झोपून जातात. त्याच्यामुळं काय होतं, तर मी तुला एकच गोष्ट सांगेन, त्यांनी मला सांगितलं, ठीक आहे, तुझा पॅशन जो पण असेल ना, तुझ्याकडे खूप टाईम आहे आणि आज तर ऑनलाईनचा युग आहे. तर ऑनलाईनच्या जगात तुम्ही काही एक छोटासा व्हिडिओ काढला तरी तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. आज पहिले तर एका लोकांकडे प्लॅटफॉर्म नव्हता, पण आज प्लॅटफॉर्म आहे. तर त्या प्लॅटफॉर्मचा तुम्हाला यूज करता आला पाहिजे. नोकरीच्या नंतरचे 8 तास तुम्ही किती प्रोडक्टिव्ह काम करतात ते तुमचं आयुष्य डिसाईड करणार आहे. आणि ॲट द एज ऑफ आणि काय होणार आहे, जर पॅशन फॉलो करता आणि दोन गोष्टी होतील. एक तर तुम्ही त्यात सक्सेसफुल झाले तर तुम्हाला नोकरी सोडणं भागच आहे आणि जर नाही झालं तर काय होणार आहे, ॲट द एज ऑफ 60 मला जे रिअलाईज होतं ना, ते तुला रिअलाईज नाही झालं पाहिजे. ते सांगतात आज हे रिअलाईज होतं, खूप काही गोष्टी करायला पाहिजे होता. नाहीतर आज हा असा रिटायरमेंट मजा येत नाही. कारण खूप गोष्टी करण्यासारख्या होत्या पण मी करू शकलो नाही. तर नक्की या गोष्टी फॉलो कर. थँक्यू.